मला सांगा, आपण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहात. आता स्थानिकचा जो एखादा मुद्दा आहे, असा जो मोठा आहे, कोणता मुद्दा घेऊन लढणार आहे तुम्ही निवडणुकीमध्ये मतदारांसमोर? धन्यवाद. स्थानिकचा मुद्दा असा आहे की आम्ही बाबली टाटानगर मध्ये फिरलो, 2-3 दिवस फिरलो तिथं. तो तिथं बाबलीचं जे टाटानगर आहे तिथची जी परिस्थिती आहे ना, गावात कुठेही एवढी बेकार आणि एवढी खराब कुठेच नशील जे बाबलीमध्ये आहे. बाबलीमध्ये जे परिस्थिती आहे ना, तिथचे लोक 30-35 वर्षापासून राहून राहिले तिथं सध्या साधा पाणी त्यांच्या घरातून जे निघते ना, ते निघण्यासाठी नाली नाही आहे तिथं, आणि जाण्यासाठी रस्ते आणि रोड नाही आहे तिथं बाबलीले. आणि इथचं जे आमच्या इथचं जे आहे सिराजनगर, तिथं पण आम्ही फिरलो. तर तिथं सिराजनगर मध्ये ते लोक राहतात, त्यांना जाण्यासाठी रस्ता बरोबर नाही आहे ना, त्यांच्या घरचं जे पाणी निघते ना, ते पाणी निघण्यासाठी नाली नाही आहे. हे स्थानिकचे प्रश्न आहे, नगरपालिकामध्ये स्थानिकचे प्रश्न आहे. हे प्रश्न धरून आम्ही विकासाचे कामं करण्यासाठी मी जनतासमोर जाऊन राहिलो, और हे जनताचे मी प्रश्न सोडणार याची मला खात्री आहे. मतदारांना काय आवाहन करणार आहे आता निवडणूक जनते 2-4 दिवसावर येऊन टिकली आहे? मतदारांना असं आव्हान आहे माझा की मी एक नवीन चेहरा आहो आणि युवा आहो, आणि तुम्ही पहिले लोकांना संधी दिलेली आहे, आणि त्यांना संधी जे भेटलेली आहे ते आमदार आमदारकी भोगलेली आहे, आणि नगराध्यक्ष पद पण भोगलेलं आहे, आणि दुसरीकडे ते जिल्हा कॉपरेटिव्ह बँकचे अध्यक्ष राहिलेले आहे. तरी पण त्यांचं मन भरत नाही, आणि ते नगरपालिका की निवडणूक जे एक साधारण कार्यकर्त्यासाठी असते, याच्यात साधारण कार्यकर्ता उभा राहू शकते, हे पण त्यांना पाहिजे. आता तुम्ही सांगा त्यांना पाहिजे काय काय हे सांगा ना, हे जनता समोर मी सांगणार का त्यांना पाहिजे काय काय. स्थानिक मध्ये आता या आधी ज्यांचं सत्ता होती नगर परिषद मध्ये, ते म्हणतात आम्ही दर्यापूरचा विकास केला. त्यांचं म्हणणं आहे की दर्यापूरचा विकास केला. त्यांचं म्हणणं आहे की दर्यापूरचा विकास केला. तुम्ही दर्यापूरचा विकास कुठं दिसते तुम्ही दाखवा ना. आम्ही पण मान्य करणार का दर्यापूरचा विकास केला त्यांनी? दर्यापूरचा विकास दिसत नाही ना. रोड, रस्ते, नाले, शिक्षणचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, आणि दर्यापूरचा ते सलम एरियामध्ये राहतात लोक, त्यांना किती परेशानी होती आपल्या जीवन जगासाठी. हे गरीब माणसाला माहित आहे, गरीब वर्गाला माहित आहे की आपण कसं जीवन जगून राहिलो. ते त्याच्यासाठी त्यांनी काय केला, आणि यंग जनरेशन युवा पिढीसाठी काय केला, विद्यार्थीसाठी काय केला, आणि जे म्हातारे आहे त्यांच्यासाठी काय केला, ते काही त्यांचं विजन दिसत नाही. आमच्यापाशी विजन आहे, आम्ही या ज्या मी सांगितलं आहे त्यावर मी काम करणार अशी तुम्हाला गवाही देतो.